सुशांत, आपण पाहतोय नुकतीच एक अपडेट आली, एअर इंडियाचे सीईओ तिथे दाखल झालेले आहेत. तिथे काय सध्याचं चित्र आहे? श्रद्धा, काही वेळापूर्वीच एअर इंडियाचे सीईओ जे आहेत, ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. काल या घटनेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर आज ते बघू शकतो आपण ज्या ठिकाणी घटना घडली त्या इमारतीला खरं तर आज ते पाहणी करतायत. नेमकी ही घटना कशी झाली याची माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडून घेतील. कारण अपघात झाल्यानंतर आपण जर बघितलं असेल तर टीका होत होती, नेमकी इतका हलगर्जीपणा कसा काय झाला असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जात होता. आणि त्यानंतर आता एअर इंडियाचे सीईओ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते आता संपूर्ण जो परिसर आहे त्या परिसराची पाहणी करतायत आणि या ठिकाणी एअर इंडियाचे काही कर्मचारी देखील आलेले आहेत, काही अधिकारी देखील आलेले आहेत. ते देखील या संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. आणि आपण जर बघितलं असेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहेत. NDRFचे जवान आतमध्ये आहेत. जो मलबा पडलेला आहे इमारतीचा तो मलबा उचलण्याचं काम जे आहे ते NDRFच्या जवानांकडून केलं जात आहे. काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील आणि त्यानंतर संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करतील आणि इथूनच जवळ असलेल्या 700 मीटर अंतरावर असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन ते पाहणी करतील आणि जे नातेवाईक आहेत, ज्यांचे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांची देखील भेट घेतील अशी आपल्याला माहिती मिळते. मात्र आत्ता जर बघितलं असेल तर मोदी काही वेळात येतील. याचमुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता रिकामे करण्यात आलेला आहे. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी वगळता इतर कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये. आणि आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, त्याचसोबत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि हा संपूर्ण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा संपूर्ण सिव्हिल परिसर आहे. या भागात कुणालाही सध्या येऊ दिला जात नाहीये आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जर कुणी त्या मलब्याखाली अडकलेलं असेल तर त्याला वाचवण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहे. जवळपास श्रद्धा 265 जणांचा या संपूर्ण घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि त्यानंतर आता काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्रीपासूनच या ठिकाणी आहेत. संपूर्ण घटनेची त्यांनी माहिती घेतलेली आहे. स्वतः ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात आहेत, इथल्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमित शहाकडून प्रत्येक अपडेट घेत आहेत. कारण ज्या नातेवाईकांचे खऱ्या अर्थानं ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचे नातेवाईक इथे आल्यानंतर त्यांची कोणतीच गैरसोय होऊ नये याची देखील खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे. आणि अमित शहा यांनी देखील तसे आदेश दिलेले आहेत. या ठिकाणी जे नातेवाईक येतील त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांची सगळी सोय इथे करण्यात यावी आणि DNA टेस्ट झाल्यानंतर प्रत्येकाच्या ताब्यात लवकरात लवकर नातेवाईकाचा मृतदेह द्यावा अशा सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिलेल्या आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला हालचाली होताना देखील पाहायला मिळत आहे. श्रद्धा, अगदी या सगळ्या अपडेटकडे लक्ष असेल. सुशांत, एक यंत्रणा असते ब्लॅक बॉक्स नावाच्या विमानामध्ये ज्यामुळे हा अपघात नेमका कसा झालेला आहे हे कळतं. रेसिस्टंट डिव्हाइस डिझाईन टू सर्व्हाइव्ह एक्स्ट्रीम इम्पॅक्ट अशी ही यंत्रणा आहे. त्याद्वारे जर काही माहिती मिळू शकेल तर आपण आपल्या प्रेक्षकांना काही वेळानंतर देण्याचा प्रयत्न करूयात. ताजी माहिती घेत राहू. सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.